नंदुरबारच्या हुतात्मा शिरीष कुमार नगरात सुविधांचा अभाव, नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याचा महिलांचा आरोप। नंदुरबार शहरातील पातोंडा रस्त्यावरील हुतात्मा शिरीष कुमार नगर 1 आणि 2 मधील परिसरात विविध नागरी समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले आहे। रस्त्याअभावी या भागात वाहन चालक येण्यास धजावत नसल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। शिरीष कुमार नगरातील समस्याबाबत स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा नगरपालिका मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी पर्यंत निवेदने दिली आहे। मात्र या निवेदनांना केराची टोपली दाखवून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे। घंटागाडी येत नसल्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे। दिवाळीपूर्वी शिरीष कुमार नगरातील रस्ते दुरुस्ती आणि नागरी सुविधां सोडविल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा येथील महिलांनी दिला आहे। स्वच्छता ठेवायला सांगता पण गाडी सुद्धा येत नाही आमच्याकडे। आम्ही किती वेळा बोलतो त्यांना, 1 वर्षापासून गाडी येत नाही आमच्याकडे। या रस्त्यांमुळे मुलांच्या व्हॅन पण फसून जातात, स्कूलच्या व्हॅन पण फसून जातात आणि गाडीवाले पण सांगतात की इकडे रस्ते चांगले नसल्यामुळे की घंटा गाडी आम्हाला आणता येत नाही इकडे आणि आम्हाला तिकडून फिरून जावं लागतं। ओके, बोल बडा। रस्ता खराब असल्यामुळे आम्हाला स्कूलमध्ये जाता येत नाही। आमचा खूप सारा सिलेबस राहून जातो। प्लीज हा रस्ता बनवून द्या। शिरीष कुमार मध्ये आम्ही राहतो दादा। रस्ता कोणी करत नाही। मी म्हातारी बाई जायला लागलो, पडून गेलो। आता माझा दवाखाना कोण करीन? मला मूलबाळ पण नाही आहे। काही गरीबाकडे, काही म्हातारा कोतारांकडे। रहिवासी आहोत। शिरीष कुमार 1, 2, 3 असे आमचे 3 कॉलन्या आहेत। इथे 15 वर्षापासून इथं रहिवासी आहोत आणि आमच्या भागामध्ये बऱ्याच वेळेला पावसाळ्यामध्ये इतका चिखल साचतो। रोडची खूपच दुरावस्था आहे। लहान मुलांसाठी शाळेत जायला रिक्षावाली यायला तयार नसतात। नंतर वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्यात जाण्यासाठी प्रॉब्लेम येतो। नंतर पावसाळ्यामध्ये आम्हाला पायीसुद्धा चालायला खूप प्रॉब्लेम येतो। अशी ही रस्त्यांची अवस्था आहे। यापूर्वी आम्ही 15 वर्षापासून इथे रहिवासी असल्यापासून दरवर्षी आम्ही मुख्याधिकाऱ्यांना व कलेक्टर मॅडम यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे वेळोवेळी, परंतु फक्त आश्वासनांशिवाय आम्हाला काहीही मिळत नाही। आजपर्यंत आम्ही भरपूर वेळा त्यांना, तर आम्ही काही सावत्र आहोत का त्यांचे की आमच्याकडे काम म्हणून दुर्लक्ष केलं जातं। आम्ही पण टॅक्स भरतो नगरपालिकेचा, तरीसुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। याबद्दल सगळ्यांना, मुख्याधिकारी सरांना व कलेक्टर मॅडमांना विनंती आहे की आमच्याकडे लक्ष द्यावं व आमच्या वस्तींमधले रस्ते बांधून देण्यात यावे ही नम्र विनंती करतो आम्ही सगळेजणी। यासाठी या महिला आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत। जसं या मावशींनी सांगितलं त्याप्रमाणे जर यांनी रोड केले नाही किंवा रोडांचं व्यवस्थित दुरुस्ती पण तर आम्ही मोर्चा काढू। तिथं नगरपालिकेत आम्ही बसू। ओके। नंद दर्पण YouTube न्यूज चॅनल। हे आमच्या रस्त्याची अवस्था आहे।